बीड, लातूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। लातूरमध्ये दुचाकी गाड्या अर्ध्यातच अडकून पडलेल्या आहेत, तर अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसानं वालुंबा नदीला पूर आलेला आहे। बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला। बिंदुसरा, कुंडलिका नद्या दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत। लातूर जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। जोरदार पावसामुळे लातूरमधले रस्ते पाण्यात गेले। दुचाकी गाड्या अर्ध्यापर्यंत बुडाल्या। महामार्गावर पाणी साचल्यानं वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली। लातूरच्या तेलीगल्ली भागाला पावसाच्या पाण्यानं वेढा दिला। तेलीगल्लीत कमरे इतकं पाणी साचलं होतं। अनेक भागातल्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। मुसळधार पावसामुळे लातूर ते गंगापूर रस्त्यावरचा पूल वाहून गेला। पूल वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। ओढ्याच्या पाण्यात जीव धोक्यात घालून स्थानिकांना ये-जा करावी लागते। लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे यांच्या घरासमोर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। अहिल्यानगरच्या सारोळा कासारमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। वाळकी, खडकी, खंडाळा, गुंडेगाव या परिसरामध्ये पावसाचं धुमशान पाहायला मिळालं। मुसळधार पावसामुळे वालुंबा नदीला पूर आलाय। वालुंबा नदीमध्ये अडकलेल्या 5 जणांना स्थानिकांनी बाहेर काढलं। जोरदार पावसामुळे सीना नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय। नगर कल्याण महामार्गावरची वाहतूकही ठप्प झाली आहे। बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस। पाटोदा तालुक्यातील पिठ्ठी गावात नदीला पूर आलाय। शेतकऱ्यांच्या पिकांसह शेतातील मातीही वाहून गेली आहे। आष्टी शहरातल्या घरांमध्ये देखील पावसाचं पाणी शिरलं। धोंडे वस्तीमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल झाले आहेत। धोंडे वस्तीतल्या घरांमधील भांडी कुंडी ही पाण्यात वाहून गेली आहेत। माजलगाव शहरात देखील मुसळधार पाऊस झाला। पावसाच्या पाण्यानं रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्याला पावसानं झोडपून काढलाय, त्यामुळे कुंडलिका नदी दुथडी भरून वाहते आहे।